मित्रांनो, मृत्यू एक अटळ सत्य आहे ज्याला कोणी मनुष्य बदलू शकत नाही. पण हा मृत्यू कोणालाही सहजासहजी येत नाही. मनुष्याचा मृत्यू होण्यापूर्वी आधीच त्याला काही संकेत दिसतात. पण हे संकेत आपल्याला माहीत नसल्यामुळे आपल्याला कळत नाही की मृत्यू आपल्या इतक्या जवळ आला आहे. हे संकेत जर आपल्याला कळाले तर आपण आपला शेवटचा क्षण आपल्या मूळबाळासोबत, पत्नीसोबत, नातेवाईकासोबत चांगला घालवू शकू. तर चला तर मग आज मृत्यूपूर्वी दिसणारे संकेत जाणून घेऊ. मित्रांनो, गरुड पुराणानुसार प्रत्येक मानवाला मृत्यूपूर्वी 7 संकेत मिळतात. असे म्हटले जाते की ही अशी संकेत आहेत जी आत्म्याला त्याची वेळ जवळ आल्याचे आधीच सांगतात. आज या प्राचीन कथेद्वारे आपण ते जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. एक सामान्य ब्राह्मणाला त्याच्या प्रवासादरम्यान गाय, पिंपळाचे झाड, साप आणि वाघाने हे 7 संकेत एकामागून एक कसे दिले ते जाणून घेऊया. आणि सर्वात मोठा प्रश्न, ही संकेत शिकल्यानंतर एखाद्या व्यक्तीने काय करावे याचे उत्तर या कथेत आहे. मित्रांनो, ही कथा फक्त ऐकण्यासाठी नाही तर समजून घेण्यासाठी आहे. कारण त्यात जीवन आणि मृत्यू दोन्हीचे गहन रहस्य दडलेले आहे. तर चला सुरुवात करूया. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. गोदावरी नदीच्या काठावर पंढरपूर नावाचे एक छोटेसे गाव होते. लोकांकडे फारसे काही नव्हते, पण त्यांच्यात आपलेपणाची खोल भावना होती. त्या गावात विठ्ठलपंत नावाचा एक माणूस राहत होता. तो राजा नव्हता, पण गावकऱ्यांसाठी तो राजापेक्षा कमी नव्हता. जर कोणी आजारी पडला तर तो औषध घेऊन येत असे. जर कोणी गरीब असेल तर तो मदत करायचा. जर कुटुंबात भांडण झाले तर तो मध्यस्थी करायचा. लोक म्हणायचे की देवाने या गावाला विठ्ठलाच्या रूपात आशीर्वाद दिला आहे. विठ्ठलपंथला त्याच्या प्रत्येक कामात सद्गुण शोधण्याची सवय होती. तो सकाळी प्रार्थना करायचा आणि नंतर मुलांना मंत्र शिकवायचा. सगळे म्हणायचे, हा माणूस कधीही थकत नाही. एका दुपारी गावाच्या मध्यभागी गोंधळ उडाला. सर्वजण एका दिशेने धावले. नारायण गुरुजींचे निधन झाल्याची बातमी आली. यावर संपूर्ण गाव थांबल्यासारखे वाटले. नारायण हा गावातील सर्वात विद्वान आणि आदरणीय व्यक्ती होता. त्याने लहानपणापासूनच विठ्ठलपंथला वेद, नीतिमत्ता आणि धर्म शिकवला होता. विठ्ठलपंथ त्याच्या घरी धावला. लोक रडत होते, काही मंत्र म्हणत होते आणि विठ्ठलपंथ तिथेच उभा होता. जणू कोणीतरी त्याच्याकडून सर्व शब्द हिसकावून घेतले आहेत. संध्याकाळपर्यंत चिता तयार होती. आग पेटल्यावर ज्वाळाशा उठल्या आणि क्षणभर असे वाटले की वेळ थांबली आहे. फक्त ते दृश्य विठ्ठलपंथच्या डोळ्यात राहिले. कालपर्यंत जीवनाचे ज्ञान देणारा तो आता राखेत बदलत असल्याचे त्याने पाहिले. त्याच्या हृदयात एक विचित्र भीती पसरली. अशी भीती जी त्याने यापूर्वी कधीही अनुभवली नव्हती. त्या रात्री तो घरी आला तेव्हा राधाबाई दाराशी उभी होती. राधाबाईने काळजीने विचारले, तुम्ही इतका वेळ का घेतला? अन्न थंड झाले होते. विठ्ठलपंथ म्हणाला, नारायण स्वामी आज वारले. राधाबाई हळुवारपणे म्हणाली, मृत्यूतून कोणीही सुटत नाही. विठ्ठलपंथ म्हणाला, त्याची वेळ आली असेल. विठ्ठलपंथ डोके वर करून बोलला, पण तो निरोगी होता. तो हसत होता आणि क्षणार्धात तो गेला. राधाबाई म्हणाली, आयुष्य इतके नाजूक आहे का? राधाबाईने विचारले, तुम्ही असे का विचार करता आहात? तुम्ही नेहमीच इतरांना सांत्वन देत असता. आता तुम्हाला का भीती वाटते? विठ्ठलपंथ हळुवारपणे म्हणाला, कारण आज पहिल्यांदाच मला जाणवले की मृत्यू कोणाच्याही दाराशी इशारा न देता येऊ शकतो. राधाबाईने त्याचा हात धरला आणि म्हणाली, भीती मदत करत नाही. जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर त्याचे उत्तर शोधा. लोक म्हणतात की गावाच्या उत्तरेला गोदावरीच्या काठावर राहणारा ऋषी मृत्यूचे रहस्य जाणतो. त्याला भेटा. कदाचित तो या भीतीचे कारण समजावून सांगू शकेल. विठ्ठलपंतने क्षणभर विचार केला आणि मग म्हणाला, मी उद्या त्याला भेटायला जाईन. राधाबाई हसली आणि म्हणाली, हो, मला भेटा. भीतीचे कारण समजून घेणाराच त्यापासून मुक्त आहे. विठ्ठलपंत त्या रात्री उशिरापर्यंत जागे राहिला. बाहेर हलकीशी वारा वाहू लागला, पण त्याच्या कानात फक्त एकच विचार घुमला, मृत्यू म्हणजे काय? दुसऱ्या दिवशी सकाळी उजाडला आणि विठ्ठलपंत लवकर घराबाहेर पडला. त्याला जाणून घ्यायचे होते की मृत्यू अचानक येतो की त्याच्या आधी काही चिन्ह येते. मार्ग लांब होता, पण त्याची पावले थांबत नव्हती. थोडा वेळ प्रवास केल्यानंतर तो गोदावरी नदीच्या काठावर थांबला. अगदी पुढे एक जुना वडाचा वृक्ष होता, ज्या खाली एक ऋषी राहत होता.
गावात त्याचे नाव तपोनाथ होते आणि असे म्हटले जात असे की जो कोणी त्याच्याकडे खरा प्रश्न घेऊन येईल त्याला नक्कीच उत्तर मिळेल. वडाच्या झाडाखाली ऋषी ध्यानात बसले होते. त्याचे डोळे भळमिटले होते, पण त्याचा चेहरा कोणीतरी येत असल्याचे दर्शवत होता. विठ्ठलपंत थोडा वेळ उभा राहिला, नंतर पुढे गेला आणि जवळ बसला. महात्मा, मी तुमच्याकडे उत्तरे शोधण्यासाठी आलो आहे. ऋषींनी हळूहळू डोळे उघडले. तो थोडा वेळ शांत राहिला, नंतर शांत आवाजात बोलला, प्रश्न काय आहे? विठ्ठलपंत म्हणाला, गुरुदेव, माझे गुरु नारायण काल निधन पावले. त्यांच्या मृत्यूने मला गाढ हादरवून टाकले आहे. मला जाणून घ्यायचे आहे की मृत्यूपूर्वी काही संकेत आहेत का? आपण आधीच जाणून घेऊ शकतो का की आपला अंत जवळ आला आहे? ऋषींनी क्षणभर डोळे मिटले. मग तो म्हणाला, तुम्हाला मृत्यूची वेळ जाणून घ्यायची नाही विठ्ठलपंत, तुम्हाला मृत्यूचा अर्थ जाणून घ्यायचा आहे. विठ्ठलपंतने डोके टेकवले आणि म्हटले, कदाचित हो, कारण कालपर्यंत जीवनाचा अर्थ शिकवणारा स्वतः अचानक निघून गेला. जर मृत्यू इतका निश्चित असेल तर तो येण्यापूर्वी काही संकेत आहेत का? ऋषी हसले आणि म्हणाले, प्रत्येक आत्म्याला ते प्राप्त होतात, पण ते पुस्तकात किंवा शब्दात वर्णन करता येत नाहीत. त्यांना समजून घेण्यासाठी ते पाहावे, अनुभवावे आणि सहन करावे लागतील. विठ्ठलपंत म्हणाला, याचा अर्थ काय? ऋषी म्हणाले, जर तुम्हाला सत्य जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला एक प्रवास करावा लागेल. हा प्रवास जगाबाहेर नाही तर तुमच्या आत आहे. या प्रवासात तुम्हाला 7 संकेत मिळतील, 7 अनुभव जे तुम्हाला सांगतील की विश्व तुम्हाला मृत्यूपूर्वी कसे इशारा देते. विठ्ठलपंतने हात जोडून म्हटले, गुरुदेव, मी तयार आहे. हा मार्ग कितीही कठीण असला तरी मी मागे हटणार नाही. भिक्षू म्हणाले, खूप छान बेटा. हा प्रवास तुम्हाला मृत्यूपूर्वी प्रत्येक आत्म्याला मिळणाऱ्या 7 चिन्हेशी ओळख करून देईल. प्रत्येकाला हे संकेत मिळतात, परंतु फार कमी लोक त्यांना ओळखू शकतात. विठ्ठलपंतने भिक्षू तपोनाथच्या चरणी नतमस्तक झाले. साधूने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, जा बेटा, आता तुझा प्रवास सुरू होतो. विठ्ठलपंतने डोके टेकवले. एकही शब्द न बोलता त्याने आपला प्रवास सुरू केला. आता तो उत्तरांच्या शोधात निघाला होता, त्या गूढ प्रवासात जिथे त्याला 7 संकेत भेटायची. वाटेत तो जेव्हा जेव्हा थांबायचा आणि विश्रांती घ्यायचा तेव्हा तो फक्त त्याला मिळणाऱ्या चिन्हांबद्दल विचार करून चिंताग्रस्त व्हायचा. त्याची गती थकलेली होती, पण त्याच्या हृदयात अजूनही तीच उत्सुकता होती. जंगलाचा रस्ता निर्जन होता. तो चालत असताना त्याला दूरवर घंटांचा आवाज ऐकू आला. तो थांबला. तो पुढे गेला आणि त्याच्या समोर एक पांढरी गाय उभी असलेली दिसली. तिचे शरीर तेजस्वी होते, जणू काही तिच्या भोवती प्रकाश पसरत होता. विठ्ठलपंत काही क्षण फक्त त्याकडे पाहत राहिला. मग तो हळूहळू पुढे गेला आणि म्हणाला, आई, तू इथे एकटी आहेस का? तेवढ्यात गायीने डोके फिरवले. तिची नजर थेट विठ्ठलपंतवर खिळली. पुढे जे घडले ते विठ्ठलपंतला हादरवून टाकले. गायीने तोंड उघडले आणि स्पष्ट मानवी आवाजात म्हणाली, विठ्ठलपंत, तू कुठे जात आहेस? विठ्ठलपंतचा श्वास रोखला. तो क्षणभर गप्प राहिला. मग तो म्हणाला, मी मृत्यूपूर्वीच्या 7 लक्षणांच्या शोधात निघालो आहे. ऋषी तपोनाथांनी मला सांगितले की मला या मार्गाने जावे लागेल. मला हे समजून घ्यायचे आहे की मृत्यू येण्यापूर्वी ब्रह्मांड कसे इशारा देते. गाय शांतपणे ऐकली. मग ती म्हणाली, ठीक आहे, म्हणून तुला सत्य जाणून घ्यायचे आहे. मी तुला पहिले चिन्ह सांगू शकते, पण त्याआधी तुला एका कोड्याचे उत्तर द्यावे लागेल. आर्यनं किंचित वाकून म्हटले, आई, विचारा, मी प्रयत्न करेन. गाय किंचित हसली आणि म्हणाली, ऐका, हे माझे कोडे आहे. जो दुसऱ्यांचे दुःख अनुभवतो तो स्वतःला विसरतो. जो स्वतःमध्ये मग्न राहतो त्याला कधीही शांती मिळत नाही. मला सांग आर्यनं, ही कोणती भावना आहे जी माणसाला देवाच्या जवळ आणते? आर्यनं डोळे बंद केले. त्याने काही क्षण विचार केला. मग तो हळुवारपणे म्हणाला, कदाचित करुणा. जेव्हा एखादी व्यक्ती इतरांचे दुःख स्वतःचे म्हणून स्वीकारू लागते तेव्हाच तो आत्म्याच्या जवळ पोहोचतो. गायीचे डोळे चमकले आणि ती म्हणाली, तू बरोबर आहेस आर्यनं, तू पहिला दरवाजा ओलांडला आहेस. गाय पुढे सरकली आणि म्हणाली, पहिले चिन्ह हे आहे, जेव्हा मृत्यू जवळ येतो तेव्हा माणसामध्ये करुणा जागृत होते. जो पूर्वी कठोर होता तो अचानक इतरांच्या वेदनांनी भरून जातो, कारण त्या क्षणी आत्म्याला समजते
की आपण सर्व एकाच प्रकाशाचा भाग आहोत. जो इतरांमध्ये स्वतःचे दुःख पाहतो तो मृत्यूपूर्वीचा पहिला जागरण अनुभवतो. ती क्षणभर गप्प राहिली. मग ती पुढे म्हणाली, लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला इतरांसाठी अश्रू वाहताना जाणवतील, पहिले चिन्ह आले आहे हे समजून घ्या. मृत्यू दूर नाही, परंतु भीतीऐवजी समजूतदारपणा प्रबळ होईल. करुणा ही आत्म्याची पहिली तयारी आहे. गायीने डोळे मिटले आणि त्याच क्षणी तिचे शरीर हळूहळू प्रकाशात रूपांतरित झाले. काही क्षणातच ते हवेत नाहीसे झाले. फक्त घंटाचा मंद आवाज राहिला. तो पुढे चालू लागला. मार्ग निर्जन होता, परंतु त्याच्या हृदयात मंद शांतता भरून गेली. चालत असताना तो एका गावाच्या अवशेषांवर आला. तिथे एका तुटलेल्या भिंतीच्या मागून एक मंद आवाज ऐकू आला. त्याने डोकावले आणि तिथे एक कुत्रा पडलेला दिसला. जखमी आणि हळूहळू श्वास घेत होता. विठ्ठलपंत खाली वाकला आणि त्याच्याकडे गेला. त्याने त्याला पाणी देण्याचा प्रयत्न केला. कुत्र्याने हळूच डोके वर केले आणि त्याचे डोळे विठ्ठलपंतच्या डोळ्यांना भिडले. कुत्र्याने हळूवारपणे म्हटले, विठ्ठलपंत, तू का रडत आहेस? तो घाबरला, पण आता आश्चर्यचकित झाला नाही. तो किंचित हसला. मी 7 संकेत शोधत आहे. गायीने मला करुणेचे पहिले चिन्ह दिले. तुम्हाला दुसरे माहीत आहे का? कुत्र्याने त्याच्या थकलेल्या श्वासातून म्हटले, हो, मला माहीत आहे, पण मी तुम्हाला एक कोडे देखील विचारेन. त्याचे उत्तर द्या, मग मी तुम्हाला दुसरे चिन्ह देईन. विठ्ठलपंत म्हणाला, विचारा. कुत्र्याने डोळे मिटले आणि म्हणाला, ऐका. जो नेहमीच तुमच्यासोबत असतो, पण जेव्हा तुम्हाला त्याची गरज असते तेव्हा कोणीही तुम्हाला आठवत नाही. जो शांतपणे तुमचे रक्षण करतो, पण जेव्हा तुम्ही चुकीचे असता तो तुमचा न्याय करतो. मला सांगा, विठ्ठलपंथ ते काय आहे? विठ्ठलपंथने क्षणभर विचार केला. वारा वाहत होता आणि ते शब्द त्याच्या मनात प्रतिध्वनित झाले. नेहमीच तुमच्यासोबत. ते तुमचे रक्षण करते, परंतु ते तुमचा न्याय देखील करते. मग तो म्हणाला, निष्ठा, जी माझ्यासोबत निश्शर्त उभी आहे, पण जेव्हा मी चुकीचा असतो तेव्हा तो माझा आरसा बनतो. कुत्रा हसला. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. तू बरोबर आहेस, विठ्ठलपंत म्हणाला. ही दुसरी खूण आहे, मृत्यूपूर्वीचा माणूस. विठ्ठलपंथला निष्ठेचा खरा अर्थ समजू लागतो. तो पाहतो की त्याला खरोखर कोणी पाठिंबा दिला आणि त्याने स्वतः कोणाशी विश्वासघात केला. जीवनात विश्वासू राहिलेल्या व्यक्तीला मृत्यू घाबरत नाही, पण ज्याने विश्वासघात केला त्याला मृत्यूपूर्वी त्याच्या कृतींचे परिणाम भोगावे लागतात. कुत्रा क्षणभर शांत राहिला. मग तो म्हणाला, दुसरा संकेत तेव्हा पूर्ण होईल जेव्हा तुम्ही तुमच्या कृतींपासून पळणे थांबवाल. निष्ठा केवळ इतरांसाठी नाही, तर स्वतःसाठी देखील आहे. आपल्या सत्याशी प्रामाणिक राहणे ही आत्म्याची सर्वात मोठी परीक्षा आहे. विठ्ठलपंत ऐकत राहिला. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. त्याने कुत्र्याच्या डोक्यावर हात मारला, पण नंतर शरीर हळूहळू धुक्यात विरघळले. विठ्ठलपंत आता पुढे सरकला होता. त्याला 2 संकेत मिळाले होते, करुणा आणि निष्ठा. गायीने त्याला इतरांचे दुःख जाणवायला लावले आणि कुत्र्याने त्याला शिकवले की स्वतःशी खरे राहणे ही आत्म्याची पहिली परीक्षा आहे. आता त्याच्यात एक विचित्र जाणीव निर्माण झाली होती. तो चालत राहिला, पण आता तो फक्त मार्ग मोजत नव्हता, तर स्वतःमध्येच रमत होता. चालत असताना अचानक त्याची नजर एका मोठ्या पिंपळाच्या झाडावर पडली. ते झाड इतर सर्वांपेक्षा उंच होते. ते वेगळे होते. त्याचे तोंड माणसासारखे होते. त्याची मुळे जमिनीतून बाहेर होती. जणू त्या पृथ्वीच्या नसा आहेत. प्रत्येक पानात एक विचित्र चमक होती. जणू काही त्यात जीवनश्वास घेत आहे. विठ्ठलपंत त्याच्या जवळ गेला आणि आदराने म्हणाला, मी तुला वटवृक्ष देवा वंदन करतो. त्याचे शब्द हवेत मिसळताच जंगलातील शांतता अधिक गडद झाली.
आणि मग एक जड गंभीर आवाज आला, विठ्ठलपंत, तू खूप दूर आला आहेस. तो चौकात पाहू लागला, पण तिथे कोणीच नव्हते. मग पुन्हा आवाज आला, घाबरू नकोस, मी या पृथ्वीचा श्वास आहे, जो प्रत्येक सजीवात आणि प्रत्येक मृत्यूनंतरही वाहतो. पुढे सांगायचं तर विठ्ठलपंतला आता समजले की तो आवाज त्याच झाडाचा आहे. त्याने डोके टेकवले आणि म्हणाला, हो वटवृक्षाच्या स्वामी, मी मृत्यूच्या 7 लक्षणांच्या शोधात निघालो आहे. मृत्यू जवळ आल्यावर आत्म्याला कोणते संकेत मिळतात हे मला जाणून घ्यायचे आहे. वटवृक्षाचा आवाज अधिकच खोलवर गेला. ठीक आहे, मग ऐका, मी तुम्हाला 3रे चिन्ह देतो, पण आधी तुम्ही माझ्या एका कोड्याचे उत्तर दिले पाहिजे. जर तुम्ही चूक केली तर तुमचा मार्ग इथेच थांबेल. विठ्ठलपंत ठामपणे म्हणाला, विचारा वटवृक्षाच्या स्वामी, मी तयार आहे. मग वटवृक्ष बोलला, जो प्रत्येक क्षणी तुमच्या सोबत असतो पण तुम्हाला कधीही दिसत नाही, ज्याच्यापासून तुम्ही जन्माला आला आहात आणि ज्याच्याशिवाय तुम्ही मरता. विठ्ठलपंतने क्षणभर डोळे मिटले. त्याला वाटले की प्रश्न त्याच्या आत खोलवर घुसला आहे. मग अचानक त्याच्या ओठांवर हास्य उमटले. त्याने डोळे उघडले आणि म्हणाला, तो श्वास आहे, जो अदृश्य आहे परंतु प्रत्येक सजीवाला जिवंत ठेवतो. जेव्हा तो जातो तेव्हा जीवन त्याच्यासोबत जाते. वटवृक्ष म्हणाला, तू बरोबर आहेस विठ्ठलपंत, हे 3रे चिन्ह आहे. जेव्हा मृत्यू जवळ येतो तेव्हा श्वास स्वतःच जड होतो. आत्मा शरीराशी असलेले आपले संबंध सोडू लागतो. म्हणूनच मृत्यूच्या वेळी श्वास तुटतो, कारण आत्मा आता मुक्त होण्याची तयारी करत असतो. श्वास हा जीवनाचा प्रवेशद्वार आणि मृत्यूचा मार्ग दोन्ही आहे. जो श्वास समजतो तो मृत्यूला घाबरत नाही, तर तो ओळखतो. विठ्ठलपंतने वटवृक्षाकडे पाहिले. त्याचे मन एका खोल शांततेत उतरल्यासारखे वाटले. वटवृक्ष पुढे म्हणाला, जा विठ्ठलपंत, पुढे जा. प्रत्येक संकेत तुमची समज अधिक खोल करेल. आता स्वतःचे ऐका, वाऱ्याचे नाही. 3रा संकेत पूर्ण झाला. विठ्ठलपंत वाकला आणि हळूहळू पुढे गेला. रात्र आता पडली होती. आकाशात चंद्र होता, पण त्याचा प्रकाश कमी होत होता. जंगल दाट झाले होते. मग त्याला एक जुने अवशेष दिसले. त्याच्या भिंतीवर एक पांढरे घुबड बसले होते. ते गतिहीन होते, परंतु त्याचे डोळे 2 दिव्यांसारखे चमकत होते. विठ्ठलपंत घाबरले. घुबड म्हणाला, घाबरू नको विठ्ठलपंत, मी तुझी वाट पाहत होतो. विठ्ठलपंत थोडा पुढे सरकला आणि म्हणाला, नमस्कार दैवी पक्षी, तुला मृत्यूचे रहस्य माहीत आहे का? घुबड म्हणाला, हो, मला माहीत आहे. मृत्यू आणि अंधार सारखेच आहेत. प्रकाश दोघांमध्ये लपलेला आहे. पण त्याआधी माझे कोडे ऐका. विठ्ठलपंतने मान हलवली. मला सांग, घुबड म्हणाला, जे दिवसा अदृश्य असते पण रात्री सर्व काही पाहते, जे डोळ्यांनी नाही तर सत्याने ओळखते. मला सांग विठ्ठलपंत, ते काय आहे? विठ्ठलपंतने थोडा वेळ विचार केला. मग तो हळुवारपणे म्हणाला, ते ज्ञान आहे, जे आत जळते, बाहेर नाही. घुबड हसला आणि म्हणाला, तू बरोबर आहेस विठ्ठलपंत, हे 4थे चिन्ह आहे. जेव्हा मृत्यू जवळ येतो तेव्हा माणसाच्या आतला अंधार नाहीसा होऊ लागतो. त्यांना अशा गोष्टी समजू लागतात ज्या पूर्वी फक्त शब्द होत्या. मृत्यूपूर्वी आत्म्यात ज्ञानाचा प्रकाश प्रज्वलित होतो. तो प्रकाश मार्ग दाखवतो. घाबरू नका. मग घुबड म्हणाला, लोकांना वाटते की मृत्यू हा शेवट आहे, परंतु जे पाहतात त्यांच्यासाठी ही सुरुवात आहे. कारण प्रकाशाचा जन्म अंधार पूर्ण झाल्यावरच होतो. असे म्हणत घुबडाने आपले पंख पसरले आणि अंधारात उडून गेला. विठ्ठलपंत आपला प्रवास चालू ठेवला. आत्तापर्यंत
विठ्ठलपंथला 4 संकेत मिळाली होती: करुणा, भक्ती, श्वास आणि ज्ञान. प्रत्येक चिन्हासह त्याला हलके वाटले. आता जंगल त्याच्या मागे होते आणि मार्ग डोंगराळ प्रदेशात पोहोचला होता. मग अचानक जमिनीवरून धूर येऊ लागला. विठ्ठलपंथ थांबला. तो जवळ आला आणि त्याला एक मोठा नाग दिसला. त्याचे शरीर चांदीसारखे चमकत होते. त्याचे डोळे स्थिर होते. नागाने फुसफुस केली नाही. तो फक्त विठ्ठलपंथकडे शांतपणे पाहत होता. सर्प गंभीर स्वरात म्हणाला, घाबरू नकोस विठ्ठलपंथ. मी 5वा संकेत आहे, परिवर्तनाचा रक्षक. विठ्ठलपंथ डोके टेकवून म्हणाला, सर्प देवा, मला सांग की मृत्यूपूर्वी आत्मा काय शिकतो? सर्प मंद हास्य करत म्हणाला, आधी माझे कोडे ऐका, मग समजून घ्या. सर्पाने डोके वर केले आणि म्हणाला, काळजीपूर्वक ऐका. जो आपले शरीर सोडतो पण स्वतः मरत नाही, जो प्रत्येक वेळी जुने सोडून देतो जेणेकरून तो नवीन जन्म घेऊ शकेल. मला सांग विठ्ठलपंथ ते काय आहे? विठ्ठलपंथने काही क्षण विचार केला. त्याच्या डोळ्यात दृढ निश्चय होता. मग तो हसला आणि म्हणाला, हा बदल आहे. जसा तुम्ही तुमचा अंगरखा टाकता तसाच आत्मा त्याचे जुने शरीर टाकतो. ज्याला हे समजते त्याला मृत्यूची भीती वाटत नाही. सर्पाचे डोळे चमकले. तो समाधानाने म्हणाला, तू बरोबर आहेस विठ्ठलपंथ. हे 5वे चिन्ह आहे. सर्प पुढे म्हणाला, मृत्यू हा शेवट नाही, तो आत्म्याचे कपडे बदलणे आहे. ज्याप्रमाणे मी माझा जुना अंगरखा टाकतो त्याचप्रमाणे आत्मा त्याचे शरीर टाकतो आणि पुढील अनुभवाकडे जातो. मृत्यू हे बदलाचे दुसरे नाव आहे. साप गंभीर स्वरात म्हणाला, माणूस मृत्यूला घाबरत नाही, तो बदलाला घाबरतो. म्हणून जेव्हा तुम्ही बदलता तेव्हाच तुम्हाला खरा जन्म मिळेल. लक्षात ठेवा, जे बदलापासून पळून जातात ते मृत्यूने पराभूत होतात. असे म्हणत साप हळूहळू त्याच्या तेजात नाहीसा झाला. विठ्ठलपंथ पुढे गेला. आता पर्वतांवरून उतरत तो तलावांजवळ येत होता. एक पांढरा हंस तलावाच्या काठावर बसला. विठ्ठलपंथ पुढे सरकला आणि नमस्कार केला. हंस हसला आणि म्हणाला, स्वागत आहे विठ्ठलपंथ, तू खूप दूर आला आहेस. विठ्ठलपंथ विनम्रपणे म्हणाला, मला सांग हंसदेव, मृत्यूपूर्वी आत्म्याला काय समजते? हंसाने तलावावर नजर ठेवली आणि शांतपणे बोलला, आधी माझे एक कोडे ऐका, मग तुम्हाला उत्तर सापडेल. हंस म्हणाला, ऐका. जो चिखलात राहूनही पवित्र राहतो, जो जगामध्ये राहूनही अस्पृश्य राहतो, मला सांग विठ्ठलपंथ ते काय आहे? विठ्ठलपंथने थोडा वेळ विचार केला. मग किंचित हसत तो म्हणाला, पाण्यात कमळ फुलते पण माती त्याला स्पर्श करू शकत नाही. ज्याप्रमाणे आत्मा शरीरात राहतो पण त्याच्या बंधनात राहत नाही. हंस आनंदाने म्हणाला, विठ्ठलपंथ बरोबर आहे. हे 6वे चिन्ह आहे. पवित्रता जेव्हा मृत्यू जवळ येतो तेव्हा आत्म्याला अलिप्तता जाणवू लागते. त्याला जाणवते की त्याने जे काही स्पर्श केले ते तात्पुरते होते, पण आत जे होते करुणा, ज्ञान, सत्य तेच खरे असते. हंस पुढे म्हणाला, जो जगात राहून जगाच्या वर चढतो तोच मुक्त असतो. मृत्यूपूर्वी आत्म्याला समजते की त्याला आता काहीही धरून ठेवण्याची गरज नाही, त्याला फक्त सोडून द्यावे लागते. बंधन संपल्यावरच मुक्ती मिळते. विठ्ठलपंथने त्याचे लक्षपूर्वक ऐकले. त्याला असे वाटले की जणू त्याच्या आत्म्यातील एक पडदा काढून टाकला गेला आहे. हंसाने डोके टेकवले आणि म्हणाला, जा विठ्ठलपंथ, तू जवळजवळ अशा टप्प्यावर पोहोचला आहेस जिथे भीती संपते आणि प्रकाश सुरू होतो. आता तुला शेवटच्या चिन्हाकडे जावे लागेल. विठ्ठलपंथने आपला प्रवास सुरू ठेवला. आतापर्यंत विठ्ठलपंथला 6 संकेत मिळाली होती: करुणा, भक्ती,
श्वास, ज्ञान, परिवर्तन आणि शुद्धता. मग त्याला एक मोकळे मैदान दिसले. शेताच्या मध्यभागी एका मोठ्या खडकावर एक पांढरा वाघ बसला होता. त्याचे शरीर सूर्यप्रकाशात चमकत होते आणि त्याच्या डोळ्यांत एक खोल शांतता होती. जणू काही त्याला सर्व काही माहीत आहे. विठ्ठलपंत काही पावले पुढे गेला. मग तो थांबला. त्याने हात जोडले, नमस्कार केला आणि म्हणाला, मी तुला नमस्कार करतो वाघदेव. वाघाने त्याच्या तीक्ष्ण डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिले आणि हळुवारपणे म्हणाला, शब्बास विठ्ठलपंत, तू 6 संकेत पूर्ण केली आहेत. आता 7वे चिन्ह तुझी वाट पाहत आहे. सर्वात कठीण तरीही सर्वात खरे. त्याचा आवाज जड होता, पण त्यात करुणा होती. विठ्ठलपंत स्थिर आवाजात म्हणाला, मला सांग वाघदेव, मी तयार आहे. वाघ म्हणाला, प्रथम माझे शेवटचे कोडे ऐका. ते सर्वांसाठी सारखेच आहे, पण प्रत्येकाला जे शेवट आणि सुरुवात आहे त्याची भीती वाटते. जे घेऊन जाते ते परत येत नाही. मला सांग आर्यो, ते काय आहे? विठ्ठलपंतने एक दीर्घ श्वास घेतला. त्याचा चेहरा शांत होता. तो म्हणाला, मृत्यू हा प्रत्येकाच्या प्रवासातील शेवटचा दरवाजा आहे, पण नवीन सुरुवातीची पहिली पायरी देखील आहे. वाघ अभिमानाने म्हणाला, तू बरोबर आहेस ब्राह्मण. हे 7वे आणि अंतिम चिन्ह आहे. मृत्यू हा मुक्तीचा दरवाजा आहे. ज्यांना त्याची भीती वाटते ते अंधारातच राहतात, पण जे ते स्वीकारतात ते मुक्त असतात. विठ्ठलपंतने शांतपणे ऐकले. प्रत्येक शब्द त्याच्या मनात खोलवर बुडतो. वाघ पुढे म्हणाला, मानव स्वतः मृत्यूला घाबरत नाहीत, तर त्याच्या दृष्टिकोनाची भावना बाळगतात. पण ज्यांनी जीवन खरेपणाने जगले आहे त्यांना मृत्यूमध्येही सांत्वन मिळते. मृत्यू ही जीवन हिरावून घेणारी गोष्ट नाही. ती अशी गोष्ट आहे जी आत्म्याला मुक्त करते. आता विठ्ठलपंतला माहीत होते की मृत्यू हा शेवट नाही, तर ज्या स्रोतापासून सर्व काही सुरू झाले होते त्या स्रोताकडे परतणे आहे. तो जिथे सुरुवात केली होती तिथे परतला. तिथे ऋषी तपोनाथ ध्यानात बसले. विठ्ठलपंत त्याच्या चरणी नतमस्तक झाला आणि म्हणाला, गुरुदेव, मी परतलो आहे. मला 7ही संकेत मिळाली आहेत. तपोन्नथने विचारले, मला सांग बेटा, तू काय पाहिलेस? विठ्ठलपंतने शांत स्वरात उत्तर दिले, पहिली करुणा, जिथे गाय शिकवते की मृत्यूपूर्वी हृदय मऊ होते. दुसरे निष्ठा, जिथे कुत्र्याने दाखवले की आत्मा स्वतःचा न्याय करतो. तिसरे श्वास, जिथे वटवृक्षाने प्रकट केले की जीवन आणि मृत्यू एकाच धाग्याने बांधलेले आहेत. चौथे ज्ञान, जे गुबडाने अंधारात प्रकट केले. 5वे परिवर्तन, जिथे सापाने शिकवले की मृत्यू हा फक्त एक नवीन जन्म आहे. 6वे शुद्धता, जिथे हंस म्हणाला की त्याग म्हणजे मुक्ती. 7वे मृत्यूचे दार, जिथे वाघाने प्रकट केले की शेवट ही सुरुवात आहे. ऋषी तपोन्नथने डोळे मिटले. ते काही क्षण शांत राहिले. मग ते म्हणाले, विठ्ठलपंत, तुम्ही असे शिकला आहात जे लोकांना जन्मभर माहीत नसते. 7 संकेत म्हणजे 7 दरवाजे आहेत जे मृत्यूपूर्वी आत्म्याला तयार करतात. जे त्यांना समजून घेतात त्यांना मुक्ती मिळते. मृत्यू नाही, लक्षात ठेवा. जीवन ते आहे जे सत्याने जगले जाते. जे खोटेपणा सोडून देतात ते मृत्यूच्याही पलीकडे जातात. विठ्ठलपंतच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्यांच्यात दुःख नव्हते, फक्त शांती होती. त्याने त्याचे पाय स्पर्श केले आणि म्हटले, गुरुदेव, आता मला समजले की जो मृत्यूला घाबरत नाही तोच खरा जगतो. तपोन्नाथ हसला आणि म्हणाला, जा बेटा, आता परत ये. आता तुझी भीती संपली आहे आणि तुझे जीवन सुरू झाले आहे. यानंतर विठ्ठलपंत त्याच्या घरी परतला. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तो लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहा, कारण प्रत्येक शब्दात शक्ती आहे. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल
तर कृपया सबस्क्राईब करा, कारण आपण पुढच्या कथेत पुन्हा भेटू एका नवीन रहस्यासह आणि एका नवीन धड्यासह.